इथलंही साफ करून घ्या सगळं. हा सो सॅड. पावसाचं पाणी गेलं वाटतं दुकानात. नाही, मला नाही तसं वाटून राहिलं. काय कालपासून पाऊसच नाही ना पडला. आम्हाला माहिती आहे हे तुम्हीच केलंय. तुम्हाला बघवत नाहीये ना. हिम्मत असेल तर सरळ समोरून यायचं ना. असं मागणं पाणी का ओतलत? एक्सक्यूज मी, ही असली चीप कामं करायला माझ्याकडे वेळ नाहीये. सगळं माहिती आहे आम्हाला. तुम्ही काय बास. हे पा, सोन्यावरती किती काजळी धरली ना तरी सोन्याचा गुण जात नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. व्हॉट? काय आणि कसं बोलताय तुम्ही सगळे? टिपिकल मेंटॅलिटी, मिडल क्लास मेंटॅलिटी. सगळ्याच्या सगळ्या गावठी आहेत या. एक मिनिट. या बायका स्वतः कष्ट करतात आणि पैसे कमवतात. यांना काही बोलायचं, जे काही बोलायचं ते मला बोलायचं. यांना बोललेलं मी खपवून घ्यायची नाही. माइंड युअर टंग. कंप्लेंट करेन मी पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस कंप्लेंट काय मी सुद्धा करू शकते, पण नाही, मी नाही करणार तसं. तुम्हाला त्रास द्यायचा आहे ना, द्या द्या त्रास. सकाळचा काय मूड ऑफ झाला यार. हो, आपण पार्लरला जाऊ, तुला बेटर वाटेल. हे तिबा राधिका आहे. काय त्रास द्यायचा तो दे. तुलाच एक दिवस पश्चाताप होईल. पश्चाताप मला? माय फुट. मी कोणाशी भांडते? नाही माहिती. एक दिवस तुलाच तुझं हे दुकान बंद करायला लावते की नाही बघ. बघू ना, तू पण इथेच आहेस आणि मी पण इथेच आहे. पाहूया काय होतंय ते. रिअली? चल दिवस काउंट करायला सुरुवात कर. यू डोंट नो हू आय एम. ही देविका कधीच हार मानत नाही. पुढच्या 15 दिवसात तुझं दुकान बंद करते की नाही बघ. किती? 15 दिवसात. पाहूया ना. शब्द आहे माझा. तळपड होत्या शाणीचा. का सोडलीत ताई तुम्ही तिला? धरायची आणि खलबत्यात कुठली असते ना तिला. कमळा, शांत हो बरं. आपल्याला भांडाभांडी करायची नाहीये. चला, आपल्याला भरपूर काम आहे. लक्ष देऊ नको. चल बरं, चल. या देविकाकडे नीट लक्ष ठेवायला लागेल. बापा, या जगात जर टिकून राहायचं असेल ना तर मला खंबीर राहावंच लागेल. अच्छा, सो राधिका आंटीनी इथे शॉप काढलंय आणि ते आल्या आल्या सुरू पण झाली भांडायला. राधिका तशीच आहे का? कोणाशी भांडते ती? पावर. हो, पण मला नाही वाटत ही लेडी तिचं ऐकून घेईल. तू बघितलंस ना केवढा ऍटिट्यूड आहे तिला. आय नो, पण राधिकाला कोणतरी असंच पाहिजे, असं ऍटिट्यूड दाखवणार. हो, व्हॉट आय थिंक इज सनाया, तुला जर राधिका आंटीला अजून हॅरास करायचं असेल ना तर तू त्या लेडीची फ्रेंडशिप कर. फ्रेंडशिप का? मॅडच का? ते ऐकलं नाही आहेस का? आपल्या एनिमीचा एनिमी हा आपला फ्रेंड असतो. ए हा, बरोबर यार, मी केली पाहिजे फ्रेंडशिप, पण काय कारण काय सांगू? देयर इज नो रिझन. हा, आता मी पार्लरला जाईन, मग मी तिथे मस्त हेड मसाज घेईन. तुम्हाला असे छान प्लॅन सुचतील. गुड, तू तुझा हेड मसाज घे, मी ऑफिसला पळते. ओल्ड फर्निचर ओरडतील परत मला. ओके, चलो. नाही म्हणजे दुकान आपलं असं नुसतं ठेवून चालणार नाही. सतत लक्ष ठेवायलाच लागणार. पण ताई दिवसाचं ठीक आहे, पण आम्ही रात्री कसं लक्ष ठेवणार? तुमच्याकडनं अशी काही अपेक्षा नाहीच आहे मला. अगं मला काही माहिती नाही का? तुम्ही सगळी कामं आवरून इथे येता दुकानात, दिवसभर इथे काम करतात.
पुन्हा संध्याकाळ झाली की पोरं नवरा जेवण सगळं आहेच. मला माहितीये ना, मी घरी हेच सगळं करते. एका गृहिणीला काय काय कामं करायला लागतात हे काय मला नव्यानं सांगायला हवं का? पण मला काय वाटून राहिलं, आपण एखादा वॉचमन ठेवावा. ताई, माझ्या बहिणीचा नवरा आहे ना, तो आधी वॉचमनचंच काम करायचा. आता नोकरी सुटली आहे त्याची, घरीच असतो. त्याला देऊया का आपण हे काम? चालेल की. मग त्यांना आज बोलवूनच घे ना. वाटलं तर आज रात्रीपासून सुरुवातच करूया कामाला. पण मग ताई पगार आलाच त्यांचा. आता कमला, होणाऱ्या नुकसानापेक्षा तो पगार परवडला नाही का? नानाजी म्हणतातच ना, कुठलाही बिझनेस करताना थोडी जास्त गुंतवणूक केली ना तर त्याचं फळही चांगलंच मिळतं. चला मग लागूया कामाला आणि ते वॉचमनचं सांगून ठेवू. हा, बरं, काकूंची तब्येत कशी आहे आता? सुधारते हळूहळू. अगं मी हॉस्पिटलमध्येच असतो ना. काय ना रेवती, नाना नानी पण आता सोसायटीत नाही. जरा चुकल्यासारखं वाटतं. खरंय तुमचं. जी माणसं हवेत ती नाही आहेत आणि नको आहेत ती डोक्यावर येऊन बसलेत. तुम्ही शनायाबद्दल बोलताय का? मग काय रेवती, राधिका तुझी मैत्रीण आहे ना, तिला समजावून सांग. अगं गुरु आणि शनया दोघांनी मला प्रत्येक वेळेला खोट्यात पाडलाय. खरंच ते दोघं जण भेटतात, अगं राधिकाला फसवताय. राधिका खूप भोळी हो, आणि गुरुनाथचं काय चाललंय ना काहीच कळत नाही. पण यावेळी जर त्याने काही केलं ना तर नक्की साथ देईन मी तुम्हाला. बघच तू, सोसायटीला लागलेलं हे बाणगुळ मी मुळासकट उपटणार आणि काढून टाकणारच. आज दुपारी ही झोपली ना की मी गुरुच्या ऑफिस पाशी जाऊन बसणार, ठिय्या मांडून बसणार आणि आज त्या दोघांना रंगे हात पकडणार. शनयाला या सोसायटीच्या बाहेर मी काढणारच. जनी, येस सर. त्या गोव्यातलं डिसिल्वांचं कोटेशन पाठवलं यार, कधीचं लटकलंय ते. सर, तुम्ही शनायाला करायला सांगितलं होतं टॅली. शी इज नॉट हिअर सर. आली नाही म्हणजे? अरे वाजलेत किती, अजून कशी नाही आली ती? सर, ती आजकाल फार मनमानी करते. सर, मुझे लगता है एक बार आप भी खुद उससे बात कर लीजिए प्लीज. अरे आनंद, मी काय बोलणार तिच्याशी उगीच. नाही, नको नको. काय बोलणार म्हणजे? सर, अजूनही सॉफ्ट करणार आहे का तिच्याबद्दल? आनंद, व्हॉट रबिश यार, काय बोलतोस तू? जस्ट जोकिंग, प्लीज डोंट टेक इट अ. प्लीज, ती आली की पाठव, मी बोलून घेतो काय. अरे हा, थिंक ऑफ द डेविल अँड शनाया इज हियर. बोलो. त्या नाश, आधीच ही भडकली आहे, आता मी ओरडल्यावर आणखी भडकेल.